पावसासंदर्भातलीच पुढची बातमी आहे। मॉन्सूननं राज्य व्यापल्यानंतर पावसाचा जोर कमी झालाय। मात्र आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान खात्याचा मोठा इशारा। महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस। 18 जिल्ह्यांना मोठा इशारा। मित्रांनो, लक्ष देऊन ऐका आजची हवामान अपडेट, म्हणजेच की बातमी थेट तुमच्या शेताच्या पेरणीशी, उभ्या पिकाशी आणि पुढच्या काही दिवसाच्या नियोजनाशी जोडलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून अनेक गावांमध्ये शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले होते। कुठे ऊन, कुठे ढग, कुठे दमट वातावरण, तर कुठे पावसाची चहल दिसत होती। पण आता वातावरणात आणि हवामानात मोठा बदल झाला आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। काही ठिकाणी मध्यम पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळताना शेतकऱ्यांना दिसणार आहे। ही अपडेट विशेष करून त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे ज्यांनी बाजरी, मका, भुईमूग, कांदा, ऊस, हळद, मूग, उडीद किंवा भाताची तयारी म्हणजेच की भाताची पेरणी करायची सुरुवात केलेली आहे। कारण पेरणीयोग्य ओलावा असणे महत्त्वाचा आणि पाऊस कमी पडला तर बियाणे रुजत नाही, पाऊस जास्त झाला तर रोप याचा धोका होतो। याचीच हवामान विभागाकडून काळजी घेण्यामध्ये आहे। 60 ते 90 पाऊस तर घाटमाथा किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज त्याहून जास्त जाण्याचे हवामान संकेतांमधून आलेल्याचे दिसत आहे। लक्षात ठेवा, फक्त पाऊस येत आहे म्हणून लगेच शेतात उतरण्यापेक्षा पाऊस पुढे ढकलला गेलेला आहे आणि पाऊस टाका सर्वात आधी कोकण किनारपट्ट्याकडे लक्ष द्या। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ढगांची हालचाल झपाट्याने वाढत आहे। समुद्रकिनारी भागात दमट वातावरण वेगाने वाहत आहे आणि भागात काही ठिकाणी पावसाच्या सलग सरी पडू लागलेल्या आहे। विशेष करून भाताचं पीक घेण्याच्या शेतकऱ्यांना शेतातील पाण्याचा निचराव व्यवस्थित ठेवावा। भातासाठी पाणी उपयोगी असेल तरी सुद्धा पाणी लहान रोपांसाठी, नारळ, सुपारी आणि आंबा बागायतींसाठी सुद्धा वाऱ्यांच्या वेगाकडे लक्ष द्यानं आणि विजांचा कडकडाट सुरू असेल झाडाखाली थांबू नका, कारण पावसासोबत विजांचा जोर वाढू शकतो। यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा आणि कोल्हापूर या पट्ट्यात हवामान झपाट्याने जिल्ह्याचे काही भागात सकाळी ऊन दिसेल तर दुपारी ढग वाढण्यास जास्त आहे। साताऱ्याच्या डोंगराळ भागात, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोरदार सरी कोसळू शकतात। ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी हा पाऊस उपयोगी ठरणार असला तरी शेतात पाणी साचू नये यासाठी काळजी घ्या। ऊस, मका आणि भाजीपाला पिकामध्ये जास्त पाणी साचल्यामुळे त्यांचा परिणाम होतो, त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्या। म्हणजेच की आजच केलं तर तुमच्या उद्याचा धोका कमी होऊ शकतो। आता सांगली आणि सोलापूर या भागातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे, या भागात पाऊस सर्वत्र सारखा नसेल। गावामध्ये हलक्या आणि मध्यम सरी येऊ शकतात, तर काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस ज्वारी, बाजरी, डाळी आणि भुईमूग पिकाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीचे निर्णयात होऊ शकते। जमीन फक्त रक्त वाहून ओली दिसते म्हणून पेरणी तर बियांचं धोक्यात येऊ शकतं। ओली जमीन पाहून पेरणी करू नका। त्यानंतर जर बघितलं तर पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी, हिंगोली या पट्ट्यामध्ये वातावरण बदलण्याचे स्पष्टपणे दिसत आहे। काही ठिकाणी ढग दाटून येतील, काही ठिकाणी विजांचा पाऊस पडेल, तर काही भागामध्ये हलक्या। मराठवाड्यातील एकदा पावसाच्या चिंतेमुळे अडचणीत या भागात पेरणी करताना विशेष काळजी घ्या। मूग, उडीद, मका, भुईमूग तर यासारखे पिकासाठी योग्य ओलावा मिळाला तर सुरुवातीची वाढ चांगली होते, पण पेरणीनंतर लगेच मोठा पाऊस आला तर बियाणे वाहून जाण्याचा धोका वाढतो। त्यानंतर आहे की आपले बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये मागील काळात कोरडे वातावरण जाणवत आहे, तिथे पावसाची शक्यता वाढली आहे। शेतकऱ्यांना शेतीकडे लक्ष द्या। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणून पाहावं तर त्याशिवाय शेतात उतरू नये। कोरडवाहू भागात पहिला पाऊस पडला की लगेच पेरणी, एकच पाऊस पुरेनासा, दुसरी किंवा तिसरी सर मिळाली, जमिनीत ओलावा तयार झाला तर पेरणी सुरक्षित ठरते। म्हणूनच बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2 दिवस हवामानाची हालचाल पाहून निर्णय घ्यावा। केंद्रातून बियाणं घेताना पावती घ्या, बियाण्याची उगमशक्यता सुद्धा तपासा। आता लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची तयार होण्याची शक्यता आहे। या भागात डाळी, मका, सोयाबीन अनेक शेतकरी आता पर्यायी पिकांचा विचार करताना दिसतात। भुईमूग या पिकासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे। पावसाच्या सरी योग्य वेळी मिळाल्यास चांगली उगवू शकते, पण जिथे पाणी साचत आहे तो उडीद पिकामध्ये नुकसान होऊ शकतं। त्यामुळे पेरणी शेताची उतार रचना आणि पाण्याचा निचरा एकदम तपासून घ्या। छोटा नाला, बांध किंवा पाण्याचा वाढ असेल तर ते मोकळी करा। आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे अपडेट। विदर्भातील शेतकऱ्यांना सुद्धा हवामानाकडे बारकाईने लक्ष ठेवावं
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण वाढू शकतं. काही भागात विजांचा कडकडाट होऊ शकतो. विदर्भात कपाशीसोबत तूर, मका, भाजीपाला, हळद, फळबागावर सुद्धा शेतकरी अवलंबून आहेत. पावसाचा जोर आला की कीड किंवा रोगाचा धोका वाढतो, म्हणून शेतकऱ्यांनी फवारणी नियोजन हवामान पाहून करावं. पाऊस येण्याच्या आधी फवारणी केली तर औषधांचा परिणाम कमी होतो, खर्च वाया जातो. त्यामुळे पाऊस थांबल्यावरच पानं कोरडी झाल्यावर फवारणी करा. याचा विचार यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काही ठिकाणी अचानक वाढू शकतो. या भागातील शेतकऱ्यांना पेरणी साधन, बियाणं, खतं आणि कीटकनाशकं ठेवा. तर शेतात आधीच पेरणी झाली असेल तर पाण्याचा निचरा होतोय याकडे नक्की लक्ष द्या. बघा, रोग उगवण्याच्या अवस्थेत असतील तर सतत पाणी साचून नुकसानदायक ठरू शकतं. डोंगराळ उताराच्या भागात पावसाचं पाणी वेगानं वाहत, त्यामुळे बियाणं वाहून जाण्याचा धोका असतो. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी बांध मजबूत ठेवून लहानशी खबरदारी मोठं नुकसान वाचू शकतं. आता हवामानाचा धोका समजून घ्या. पाऊस दिलासा देत आहे, पण सोबतच जारा आणि पाणी साचण्याचा धोका सुद्धा वाढत आहे. शेतकरी बांधवांनो, पावसाच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये, विजेच्या खांबाजवळ थांबू नये, विहिरीजवळ, मोटार पंपजवळ किंवा उघड्या वाऱ्यात जवळ येऊ नये. शेतात काम करत असताना वीज चमकत असेल तर लगेच सुरक्षित ठिकाणी जा. गुरंढोरं मोकळ्या जागेत बांधून ठेवू नका, त्यांना सुरक्षित निवारात ठेवा. पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिसूचना: पाऊस पडला म्हणून लगेच बियाणे टाकू नका. आधी जमिनीचा ओलावा तपासा आणि शेतात पाणी साचत असेल तर पेरणी पुढे ढकला. जमिनीत योग्य ओलावा असेल तर पेरणीचे 2-3 दिवस, शक्यता मध्यम असेल तर पेरणीचा निर्णय घ्या. पण विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा असेल तर शेतात मोठी काम टाळा. पेरणी करताना बियाणे योग्य खोलीवर टाका. हारोल टाकल उगवण क्षमता कमी होते. फार टाकलं तर पक्षी आणि वाहून जाण्याचा धोका वाढू शकतो. फळबागायतदारांसाठी सुद्धा मोठी अपडेट आहे. डाळिंब, द्राक्षे, केळी, आंबा आणि संत्रा या बागांमध्ये पावसानंतर ओलावा वाढतो. ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोगांची शक्यता वाढते. बागामध्ये हवा खेळती राहिली याची काळजी घ्या. पाण्याचा निचरा अडलेला मुळांना त्रास होतो. केळी आणि डाळिंबाच्या बागामध्ये जोरदार वाऱ्यामुळे झाड वाकण्याची अत्यंत गरज असते आणि ते तुटू पण शकतात. बागामध्ये पाऊस थांबल्यावर निरीक्षण करा, नंतरच उपाययोजना करा. घाईघाईत केलेली फवारणी खर्च वाढवते आणि फायदा कमी देते. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सावध राहण्याची गरज आहे. टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, फुलगोबी यासारख्या पिकांना ओलावा आणि दमट वातावरणामुळे रोगाचा धोका वाढलेला आहे. पावसानंतर पानावर डाग, मुळावर किंवा पिवळेपणा दिसेल तर लगेच सल्लागारांना सल्ला घ्या. पावसाळ्यात भाजीपाला पिकांमध्ये जरा सर्वात महत्त्वाचा असतो. प्लास्टिकच्या मल्चिंग असेल तर पाण्याचा मार्ग ओढत नाही, हे सुद्धा तपासा. शेतीत काम करणाऱ्या मजुरांनी सुद्धा विजा चमकत असेल तर काम तत्काळ बाजूला ठेवावं. जीवापेक्षा काम मोठं नाही. आता पुढील 18 जिल्ह्यामध्ये लक्षाची गरज आहे. त्यामध्ये आपला पहिला जिल्हा आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पावसाची हालचाल. वेगवेगळ्या ठिकाणी हलका पाऊस, काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गावात पाऊस सारखा पडेल असं समजू नका. तुमच्या तालुक्याची आणि गावाची स्थानिक अंदाज तपासा. पावसाची माहिती पाहूनच शेतातील कामे नियोजन करा. तर शेतकरी बांधवांनी, या पावसामुळे खरीप हंगामाला गती मिळेल, पण पावसाचा आनंद घेताना काळजी विसरू नका. बियाणे महाग आणि खते महाग आहेत. मजुरीचा खर्च वाढलेला आहे. शेतकऱ्यांच्या हातात पण परिणाम थेट पैशावर होत आहे. पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन आणि निचरा यामध्ये घाई करू नका. योग्य वेळी घेतलेला निर्णय फायदा देतो. तिच्या वेळी नुकसान वाढतील. हवामान बदलत, शेतकऱ्यांनी सुद्धा नियोजन बदलायला तयारी ठेवा. शेवटी एकच सांगतो की काही दिवस हवामानावर लक्ष ठेवा आणि अंदाज घेऊनच पेरणी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.